आजच्या व्हिडिओमध्ये झोपण्याआधी कोणती व्यायाम व योगासने करायला हवीत तेच आपण पाहणार आहोत, जेणेकरून झोप छान येण्यास नक्कीच मदत होईल. नमस्ते, स्वानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा. तर सुरुवात करूयात. प्रथम व्यायाम प्रकारापासून सुखासनात बसून घ्या. दोन्ही हात किंवा तुम्हाला आरामदायक असेल अशा आसनात बसा. दोन्ही हात मांडीवर ठेवा, खांदे सैल सोडा. श्वास घेत मानेला शक्य होईल तितके वर न्या. श्वास सोडत खाली. हनुवटी छातीला टेकवा. श्वास घेत वर. 5 ते 10 सेकंद थांबा. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सेंटरमध्ये या. रिलॅक्स. खूप छान. पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पाय एकमेकांमध्ये फोल्ड करून घ्या आणि वज्रासनामध्ये बसून घ्या. या पद्धतीने वज्रासनात बसून घ्या. जर तुम्हाला वज्रासनात बसणे शक्य होत नसेल तर या पद्धतीने पिलोचा वापर करा आणि त्यावर आरामदायकरित्या अशा प्रकारे बसून घ्या. 5 ते 10 सेकंद याच स्थितीत थांबा. जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल आणि वज्रासनात बसणे शक्य होत नसेल, तुम्ही पाय लांब करून बसले तरीही चालेल. तर याच स्थितीत थांबा. श्वासावर लक्ष द्या. जेवणानंतर हे आसन जर तुम्ही नित्यनियमित केले तर तुम्हाला पचनासंबंधीचे व्याधी रोग कधीही होणार नाही. अपचन, ॲसिडिटी यासारखे त्रास कधीही भविष्यात तुम्हाला होणार नाहीत. त्यामुळे अतिशय उपयुक्त आसन आहे. आपल्या पचनाला गती देणारं आसन आहे. तर रोज नित्यनियमित आपले जेवण झाल्यानंतर हे आसन करा. दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. आता बालासन करणार आहोत. त्यासाठी दोघी पायांमध्ये थोडं अंतर घ्या. दोघी गुडघे एकमेकांपासून दूर घ्या. अंगठे एकमेकांना जोडलेलेच असू द्या. पिलो समोर या पद्धतीने घ्या आणि श्वास सोडत सोडत शक्य होईल तितके हातांना स्ट्रेच करा आणि कपाळ या पद्धतीने टेकवा. तुम्ही शक्य झाले तर आणखीही स्ट्रेच करू शकतात. पाच ते 10 सेकंद या स्थितीत थांबा. श्वास घ्या. श्वास सोडत राहा. खूप आरामदायक असेल. तुम्हाला हे आसन नक्की करून बघा. पुढचं आसन करणार आहोत. अर्ध पवनमुक्त आसन. श्वास घ्या. श्वास सोडत उजवा पाय फोल्ड करा. श्वास घ्या. श्वास सोडत डावा पाय फोल्ड करा. प्रत्येक आसनात किंवा व्यायामात थोडे थांबण्याचा प्रयत्न करा. श्वास घ्या. श्वास सोडत डावा पाय वळवा. 5
4, 3, 2, 1. हळूवार रिलॅक्स करा. त्यानंतर पुढचे आसन करणार आहोत, सुचिरंध्र आसन. त्यासाठी दोघी पायांना या पद्धतीने फोल्ड करा. उजवा पाय डाव्या मांडीवर आणि डाव्या मांडीला स्वतःकडे खेचा. शक्य होईल तितके खेचा आणि या स्थितीत थांबा. डाव्या पायाला तुम्ही या पद्धतीने वरही करू शकतात किंवा रिलॅक्सही ठेवू शकतात. श्वासावर लक्ष द्या. जितका ताण शक्य असेल त्या पद्धतीने करा. श्वास सोडत रिलॅक्स. आता डावा पाय उजव्या मांडीवर ठेवा. उजव्या मांडीला स्वतःकडे खेचा. या स्थितीत थांबा. हळूवार रिलॅक्स करा. पुढचं आसन करणार आहोत, मर्कट आसन. त्यासाठी दोन्ही पाय आणि गुडघे एकमेकांना जोडून घ्या. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत दोन्ही पाय उजव्या बाजूला, डाव्या बाजूला पहा. श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडत डाव्या बाजूला, उजव्या बाजूला पहा. प्रत्येक आसनात किंवा व्यायाम प्रकारात 5 ते 10 सेकंद थांबा. कुठे ताण येतोय शरीराला तेही पहा. श्वासावर लक्ष द्या आणि त्याच लयीत करण्याचा प्रयत्न करा. श्वास घ्या. श्वास सोडत उजवीकडे. श्वास घ्या. श्वास सोडत डावीकडे. खूप छान. हळू पायांना सैल करा. त्यानंतर पुढचं आसन करणार आहोत, विपरीत करणी. साठी दोन्ही पाय या पद्धतीने बेडवर ठेवा. पायाचे पंजे आत असू द्या. गुडघे सरळ ठेवा आणि या स्थितीत 2 ते 3 मिनिटं तुम्ही राहा. श्वासावर लक्ष द्या. यामुळे काय होते की आपलं जे रक्ताभिसरण आहे ते पायाकडून पोटाकडे, हृदयाकडे येते. त्यामुळे जे काही पाय दुखणे, गुडघेदुखी असेल, कंबरदुखी असेल, त्यासाठी ही खूप उपयुक्त आहे आणि फार रिलॅक्सिंग आसन आहे. झोप छान येण्यास अतिशय मदत होते. फक्त श्वासावर लक्ष द्या. झोपण्याआधी जर तुम्ही या व्यायाम प्रकारातले 3 ते 4 व्यायाम जरी केले तरी तुम्हाला खूप फायदा देईल. हळूहळू पाय खाली घ्या. त्यानंतर पुढचा व्यायाम प्रकार करणार आहोत. त्यासाठी दोन्ही पायाचे पंजे एकमेकांना जोडून घ्या आणि या पद्धतीने बेडवर ठेवा. जर तुम्हाला मांड्यांवर फार ताण येत असेल तर तुम्ही गुडघ्याखाली अशा पद्धतीने उशी ठेवले आणि मानेला सैल सोडा आणि याच पद्धतीने शवासनात 2 ते 3 मिनिटे पडून राहा. श्वासाकडे लक्ष द्या. दिसायला अतिशय सोपी अशी आसने आहेत, व्यायाम आहेत, परंतु त्यांचा फायदा शरीराला खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. रक्ताभिसरण सुधारते आणि झोपण्याआधी बॉडीला एक छान स्ट्रेच मिळाल्यामुळे आपल्याला झोप छान येण्यास नक्कीच मदत होते. श्वासोच्छ्वास नॉर्मल ठेवा. कोणत्याही प्रकारचे श्वासावर बंधन नको. दीर्घ श्वास घ्या
हळूवार सोडा. दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. याच पद्धतीने 2 ते 3 मिनिटे पडल्यानंतर तुम्ही हळूहळू पायांना समोरच्या दिशेने स्ट्रेच करा आणि या स्थितीत तुम्ही झोपून घ्या. आता आपण जेही व्यायाम पाहिलेत यातील तुम्ही 2 ते 3 व्यायाम झोपण्याआधी केले तरीही तुम्हाला अतिशय फायदा मिळेल. यामुळे काय होते की आपलं रक्ताभिसरण वाढतंय, चांगल्या पद्धतीने शरीराला रक्तपुरवठा होतोय, आपलं पचन सुधारते आणि त्यामुळे आपल्याला जेवण छान पचण्यासही मदत होते आणि झोप त्यामुळे छान येते. तर यातील 2 ते 3 आसन नित्य नियमित झोपण्याआधी जरूर करा. अनुलोम विलोम प्राणायाम जर तुम्ही 2 ते 3 मिनिट केला झोपण्याआधी किंवा भ्रामरी केला तरीही तुम्हाला झोप छान येण्यास नक्कीच मदत होते. तर हे काही व्यायाम प्रकार आहेत, आसने आहेत. तर हे व्यायाम प्रकार तुम्हाला जेवण झाल्यानंतर कमीत कमी 2 तासांनंतरच हे व्यायाम करायचे आहेत. जेवण झाल्या करू नका, त्यामुळे तुम्हाला पोट हेवी वाटेल आणि अपचनाची समस्या देखील होईल. म्हणून कमीत कमी 2 तासाचं अंतर ठेवा आणि त्यानंतरच हे व्यायाम करा. तुम्हाला हे व्यायाम कसे वाटले, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, स्वतःची काळजी घ्या, योग करा. हरिओम.